आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री शिंदे श्रीनगरहून मुंबईला रात्री उशिरा परतले, तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे काश्मीरला गेले होते। पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास। पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माहिती गोळा करण्याची ही प्रक्रिया सुरू। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर। नागपुरात जवळपास 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक, तर पाकिस्तानी नागरिकांकडे रीतसर व्हिसा। पोलिसांसमोर पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचं आवाहन। गुप्तचर विभाग सध्या सतर्क। पर्यटकांना मुंबईहून त्यांच्या गावी नेण्यासाठी आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसेस सज्ज। काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक विशेष विमानानं मुंबईत येणार। पहलगाम हल्ल्यानंतर आता विदर्भातील पर्यटकांनी जम्मू काश्मीरमधील ट्रिप रद्द केली, तर विदर्भातील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 800 पर्यटकांनी काश्मीर ट्रिप रद्द केली। पुण्यातनं जाणाऱ्या नियोजित काश्मीर सहली रद्द। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम। ट्रॅव्हल्स कंपन्यांना यामुळे मोठा फटका। पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी 657 पर्यटकांचा संपर्क। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, तर रविवारपर्यंत 148 पर्यटक पुण्यात येणार। विमान कंपन्यांवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निर्णय। दरम्यान आता विमान कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच एक प्रणाली कार्यान्वित होणार। काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केल्याच्या प्रकारची केंद्र सरकारनं घेतली गंभीर दखल। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंदचं आवाहन।